आणि आता एक अतिशय मोठी बातमी समोर येते। शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये कीर्तिकर यांची निवड झालेली आहे। संजय राऊत यांची मुख्य नेते पदावरून हकालपट्टी करा आणि राहुल शेवाळे यांनी अशी लोकसभा अध्यक्षांकडे मागणी केली। गजानन कीर्तिकरांकडे नेते पद द्या अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली। त्यामुळे आता शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये गजानन कीर्तिकर यांची निवड झालेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तशी मागणी केली होती, त्यांना पत्र पाठवून तशी मागणी करण्यात आली होती आणि शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये आता गजानन कीर्तिकर यांची निवड करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांना मुख्य नेते गटपदावरून हटवण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊत यांना हटवण्यात आलेलं आहे आणि गजानन कीर्तिकर यांची निवड झालेली आहे। राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्षांकडे तशी मागणी केली होती आणि त्यानंतर गजानन कीर्तिकर यांची निवड करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये गजानन कीर्तिकर यांची निवड झालेली आहे। यापूर्वी संजय राऊत हे मुख्य नेतेपदी होते, मात्र आता त्यांना मुख्य नेतेपदावरून गटपदावरून हटवण्यात आलेलं आहे आणि गजानन कीर्तिकर यांच्याकडे हे गटनेतेपद देण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, महत्वाचं म्हणजे यापूर्वीच राहुल शेवाळे यांनी याचं स्पष्टीकरण दिलं होतं की आम्ही संजय राऊत यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याची प्रक्रिया प्रारंभ केली आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याशिवाय केंद्रीय संसदीय पक्षाचे नेते प्रल्हाद जोशी जे संसदीय पक्षाचे मंत्री आहेत त्यांना दिले आणि शिवसेनेचे संसदीय पक्षाच्या मुख्य नेतेपदावरून संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यासंदर्भातली सूचना त्यांनी दिली आहे। त्यानंतर गजानन कीर्तिकर यांची आता मुख्य नेतेपदी संसदीय पक्षाच्या मुख्य नेतेपदी गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचं पत्र देखील त्यांनी दिलं। याचा अर्थ असा होतो की आता यापूर्वी जर बघितलं आपण संजय राऊत विनायक राऊत हे जे नेते होते या दोघांची हकालपट्टी झालेली आहे। एकीकडे राहुल शेवाळे यांची संसदीय पक्षाचे नेते आहेत, त्याशिवाय मुख्य नेतेपदी गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती केल्याची माहिती आज खुद्द राहुल शेवाळे यांनी दिलेली आहे। बर प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये गजानन कीर्तिकर यांची निवड झालेली आहे। संजय राऊत यांना मुख्य नेते गटपदावरून हटवण्यात आलेलं आहे। शेवाळेंचं लोकसभा अध्यक्षांना हे पत्र पाठवून ही त्यांनी मागणी केली होती आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊत यांना हटवण्यात आलेलं आहे। त्यांच्या जागी आता गजानन कीर्तिकर यांची निवड करण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। संजय राऊत यांना हा मोठा धक्का आहे, कारण शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये कीर्तिकर यांची निवड करण्यात आली आहे। एक मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना ईडीनं समन्स बजावलं असून शुक्रवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। हसन मुश्रीफ यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांना ईडीनं समन्स बजावलंय आणि शुक्रवारी ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हसन मुश्रीफ यांची शुक्रवारी चौकशी होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अपडेट? तिसऱ्यांदा हसन मुश्रीफ आता ईडी कार्यालयामध्ये हजेरी लावतील। आपल्याला माहिती आहे की हायकोर्टानं हसन मुश्रीफ यांना ईडीनं अटकेपासून संरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे। तरी पण दाखल ईसीआरच्या चौकशीसाठी प्रतिबंध कोणताही नसल्यामुळे ईडी अधिकारी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी सातत्यानं बोलवत आहे। ज्या प्रकारे संताजी कारखाना आणखी जिल्हा बँक जी आहे त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, घोटाळा केलेला आहे, आर्थिक गैरव्यवहार केलाय, मनी लॉन्ड्रिंग केलंय, अशा प्रकारचे अनेक आरोप ईडीनं हसन मुश्रीफ यांच्यावर ठेवले आहेत आणि या प्रकरणावर अजूनही समाधानकारक उत्तर किंवा या तपासामध्ये चौकशीमध्ये त्यांच्याकडनं सहकार्य मिळत नाहीये अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते। ईडी अधिकाऱ्यांनी जवळपास 40 प्रश्न तयार केल्याचे, त्या आधारावर हसन मुश्रीफ यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे आणि तोपर्यंत खरं तर हायकोर्टानं दिलेला संरक्षणाचा कालावधी सुद्धा संपतोय। म्हणजे एकीकडे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीमध्ये नक्कीच वाढ होते असं आपल्याला म्हणणं नक्कीच ठरेल। आजच ईडी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी हसन मुश्रीफ समर्थकांनी मोठा धावा त्या ठिकाणी केला। जी भागधारक सर्टिफिकेट आहे, शेअर सर्टिफिकेट आहे, त्यासहित ईडी कार्यालयात दाखल झाले होते। हसन मुश्रीफ यांच्यावर होत असलेल्या ईडीच्या कारवाईचा केंद्रीय तपास यंत्रणाचा त्यांनी जोरदार निषेध करत घोषणाबाजी सुद्धा केली। तर दुसरीकडे कोर्टात हसन मुश्रीफ यांचे कथित सीए महेश गुरव आणि त्यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुरू असलेली सुनावणी आणि त्याच वेळेस अटकेपासून संरक्षण असताना सुद्धा हसन मुश्रीफ यांना पुन्हा ईडी चौकशीसाठी बोलवलंय। एकंदरीत ज्या हालचाली समोर दिसत आहेत यानुसार असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल की हसन मुश्रीफ यांच्या अडचणीमध्ये वाढ नक्कीच आहे। निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।